नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत तो लेखन कौशल्याचा एक भाग आहे ईमेल रायटिंग. मित्रांनो, आपण पत्रलेखन कितीही उत्तम मानलं तरी बदलत्या काळानुसार आपल्याला बदलत्या साधनांचा वापर हा करावाच लागणार. आधुनिकतेला धरून असलेल्या संदेशवहनाच्या उत्कृष्ट माध्यमांपैकी ईमेल हे सर्रास वापरलं जाणारं एक साधन आहे. तर चला पाहूया हा ईमेल कसा असतो आणि कसा लिहायचा. इंटरनेटवरून मी काही व्याख्या गोळा केलेल्या आहेत. त्यापैकी सर्वप्रथम ऑक्सफर्ड डिक्शनरीची व्याख्या आपण पाहूया. ईमेल म्हणजे अ मेसेज distributed by electronic means from one computer user to one or more recipients via a network. विद्युत धारेच्या माध्यमातून एका संगणक वापरणाऱ्या व्यक्तीकडून किंवा एकापेक्षा अधिक संगणक वापरणाऱ्या व्यक्तींपर्यंत आंतरजालाच्या माध्यमाने म्हणजे नेटवर्कच्या साहाय्याने पाठवलेला संदेश म्हणजे ईमेल होय. दुसरी व्याख्या आहे dictionary.com या वेबसाईटची. अ सिस्टम फॉर सेंडिंग मेसेजेस टू वन ऑर मोर रिसिपियंट्स व्हाया टेलिकम्युनिकेशन्स लिंक्स बिटवीन कम्प्युटर्स यूजिंग डेडिकेटेड सॉफ्टवेअर ऑर अ वेब बेस्ड सर्व्हिस. म्हणजे विद्युत संदेशवहन जोडणीच्या मार्गे संगणकाच्या माध्यमाने एका विशिष्ट आंतरजालीय कार्यप्रणालीच्या साहाय्याने एक किंवा अधिक ग्राहकांपर्यंत संदेश पाठवण्याची पद्धत म्हणजे ईमेल होय. त्याचप्रमाणे केम्ब्रिज डिक्शनरीची तिसरी व्याख्या आहे द सिस्टम फॉर यूजिंग कम्प्युटर्स टू सेंड मेसेजेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे आंतरजालाच्या माध्यमातून संगणकाद्वारे संदेश पाठवण्याची एक पद्धत म्हणजे ईमेल होय. त्याचप्रमाणे आपल्या 11वीच्या पुस्तकात दिलेली ईमेलची व्याख्या आपण पाहूया. इलेक्ट्रॉनिक मेल, ऑल्सो नोन ॲज ईमेल ऑर ईमेल, is one of the most commonly used services on the internet, allowing people to send messages to one or more recipients. Email was invented by Ray Tomlinson in 1972. आपल्या पुस्तकाप्रमाणे ईमेल ही सर्वसामान्यपणे आंतरजालात सर्वाधिक वापरली जाणारी एक टपाल सेवा आहे. ती लोकांना एक किंवा अधिक ग्राहकांपर्यंत संदेश पोहोचवण्यास मदत करते. ईमेलचा शोध 1972 मध्ये रे टॉमलिन्सन याने लावला होता. आता आपण अधिक माहिती घेऊया. व्हाय यूज ईमेल. ईमेलचा वापर का करावा. The operating principle behind email is relatively simple, which has quickly made it the most popular service used on the internet. इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये या ईमेलचा सगळ्यात जास्त प्रसार होण्यामागचं कारण होतं की तो त्या प्रमाणात सगळ्यात सोपा आणि पटकन वापरता येणारी एक सेवा आहे. As with the traditional postal service, for your message to reach your recipient, all you need to know is their address. आपल्या पारंपरिक टपाल सेवेप्रमाणेच तुमचा संदेश तुमच्या ग्राहकापर्यंत किंवा ज्याला तुम्हाला संदेश पाठवायचा आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पत्ता हा होय असतो. Its two main advantages over paper mail are the speed at which the email is sent and the lower cost. आपल्या पारंपरिक टपाल सेवेपेक्षा याचे दोन सगळ्यात महत्त्वाचे जे फायदे आहेत त्यातला पहिला फायदा म्हणजे ज्या गतीने हा ईमेल पाठवला जातो आणि दुसरा फायदा म्हणजे त्याची येणारी सगळ्यात कमी किंमत. त्याला पाठवण्यासाठी लागणारा खर्च हा खूप कमी असतो. What is more, email can be used to instantaneously send a message to several people at once. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे
की ईमेल हा क्षणार्धात अनेक लोकांना एकाच वेळेस आपण संदेश पाठवू शकतो. आता आपण ईमेलचे काही बेसिक्स पाहूया. ईमेलची काही मूलतत्वे किंवा मूळ गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. मेक शुअर दॅट युअर ईमेल स्टँड्स आउट बिकॉज ऑफ द कंटेंट अँड नॉट बिकॉज ऑफ स्लॉपी मिस्टेक्स, पुअर फॉर्मॅटिंग ऑर कॅज्युअल लँग्वेज. आपला ईमेल हा आपल्या ईमेलमधील जो काही मसुदा आहे त्यामुळे विशेष वाटला पाहिजे. अन्यथा आपल्या अगदी क्षुल्लक चुका किंवा चुकीच्या पद्धतीने केलेले फॉर्मॅटिंग किंवा अगदी वापरलेली अनौपचारिक भाषा यामुळे त्याचा हास होऊ नये. यूज अ रीडेबल फॉन्ट इन अ 10 or 12 पॉईंट साईज इन युअर ईमेल्स. आपल्या ईमेलमध्ये 10 किंवा 12 आकाराचे फॉन्ट आपण वापरले पाहिजेत. सेंड जॉब सर्च रिलेटेड ईमेल्स फ्रॉम अ प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस. Ideally, your email address should just include some combinations of your first and last name or first initial and last name. तुम्ही जेव्हा नोकरी संशोधन विषयक ईमेल पाठवता तेव्हा ते खूप व्यवस्थित असले पाहिजेत. ईमेल ॲड्रेसमध्ये आदर्श पद्धतीप्रमाणे तुमच्या नावाची आद्याक्षरं अधिक आडनावाची आद्याक्षरं असली पाहिजेत किंवा तुमच्या नावाचं आद्याक्षर आणि तुमचं आडनाव हे तुमच्या ईमेलमध्ये असलं पाहिजे. हिअर इज व्हॉट टू इन्क्लूड वेन सेंडिंग जॉब सर्च करस्पॉन्डन्स अँड द ईमेल मेसेज फॉर्मॅट यू शुड यूज वेन यू आर सेंडिंग एम्प्लॉयमेंट रिलेटेड मेल मेसेज. जेव्हा आपण नोकरीच्या संदर्भात पत्रव्यवहार करतो तेव्हा आपण त्यात काय काय अंतर्भूत केलं पाहिजे हे आता आपण पुढे पाहणार आहोत. ईमेल मेसेज टेम्पलेट आपल्यासाठी काही खास असे आधीच तयार केलेले संदेश आहेत किंवा त्याचा एक फॉर्मॅट आहे तो आपण पाहूया. द फॉलोइंग ईमेल मेसेज टेम्पलेट लिस्ट द इन्फॉर्मेशन यू नीड टू इन्क्लूड इन द ईमेल मेसेजेस यू सेंड व्हाईल सर्चिंग फॉर अ जॉब. नोकरी शोधत असताना किंवा नोकरीच्या शोधासंदर्भात आपण जे काही ईमेल पाठवणार आहोत त्याचे काही इथे आपल्याला रेडीमेड फॉर्मॅट दिलेले आहेत. यूज द टेम्पलेट ॲज अ गाईडलाईन टू क्रिएट कस्टमाइज्ड ईमेल मेसेजेस टू सेंड टू एम्प्लॉयर्स अँड कनेक्शन्स. तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये किंवा जे कोणी जिथे कुठे तुम्हाला नोकरी हवी आहे त्या मालकांना तुम्ही या गाईडलाईन्सचा किंवा या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून तुम्ही तुमच्या पद्धतीने कस्टमाइज पद्धतीने तुमचा ईमेल संदेश बनवू शकता. सब्जेक्ट लाईन. सर्वप्रथम ईमेल लिहिताना डोंट फॉरगेट टू इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. आपल्या ईमेलमध्ये आपण ज्या संदर्भात ईमेल पाठवतोय त्या विषयाची ओळ किंवा सब्जेक्ट लाईन ही लिहायला हवी. यूज द सब्जेक्ट लाईन to summarize why you are emailing. Some examples for strong subject lines. एक चांगली सब्जेक्ट लाईन कशी असावी यासाठी तुम्हाला काही उदाहरणं देण्यात आलेली आहेत. तुमच्या सब्जेक्ट लाईनमध्ये तुम्ही ईमेल का करताय याचा थोडक्यात सारांश असला पाहिजे. ती उदाहरणं अशी आहेत. ॲप्लिकेशन फॉर मेकिंग असोसिएट, ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जेन स्मिथ. दुसरं उदाहरण आहे इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट. थँक यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू. पुढचं आहे उदाहरण रिफर्ड बाय सो अँड सो पर्सन फॉर इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू डिस्कस XYZ एट्सेट्रा. अशा प्रकारे वेगवेगळ्या सब्जेक्ट लाईन्स ह्या असू शकतात की ज्या ईमेलमध्ये काय लिहिलं आहे हे थोडक्यात आपल्याला सांगतात. मग असतं सॅल्युटेशन. यूज ॲन अप्रोप्रिएट सॅल्युटेशन. ते कसं तर डिअर मिस्टर और मिसेस, लास्ट नेम और डिअर हायरिंग मॅनेजर. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ. या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये
The first paragraph of your email should include information on why you are writing. आपण हा ईमेल का लिहितोय याची माहिती या पहिल्या उतार्यामध्ये असली पाहिजे. Be clear and direct. If you are applying for a job, mention the job title. स्पष्ट आणि थेट आपण लिहायला हवं. जर आपण नोकरी संदर्भात लिहित असू किंवा अर्ज करत असू तर आपण कोणत्या जागेसाठी अर्ज करतोय हे आपल्या पहिल्या उतार्यामध्ये असलं पाहिजे. If you want an informational interview, state that in your opening sentences. जर तुम्हाला माहितीपर मुलाखत घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या पहिल्या वाक्यांमध्येच ते स्पष्ट सांगायला हवं. त्यानंतर असतो मधला पॅराग्राफ, मधला उतारा. The next section of your email message should describe what you have to offer the employer, or if you are writing to ask for help, what type of assistance you are seeking. तुम्ही जेव्हा ईमेल लिहित असता तेव्हा त्यातल्या दुसऱ्या उतार्यामध्ये तुम्ही त्या गोष्टींचं वर्णन केलं पाहिजे की तुम्ही त्या मालकाला जिथे तुम्हाला काम करायचं आहे त्याला तुम्ही काय देऊ शकाल, तुमच्यात अशा कोणत्या गुण किंवा तुमच्यात कोणती अशी कौशल्य आहेत ते तुम्ही त्यात सांगायला हवं. कीप इट कन्साइज अँड फ्लॉलेस विथ रिलेव्हंट पंक्च्युएशन. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं लिहिताय तेव्हा त्यामध्ये योग्य ती विरामचिन्ह आणि कुठल्याही प्रकारच्या चुका नसाव्यात. फायनल पॅराग्राफ, शेवटच्या पॅराग्राफमध्ये कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग यू फॉर द पोझिशन ऑर युअर कनेक्शन फॉर हेल्पिंग विथ युअर जॉब सर्च. शेवटच्या उतार्यामध्ये तुम्ही त्या मालकाला त्या जागेसाठी तुमची निवड केली याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत. त्यानंतर ईमेल सिग्नेचर. काही लोकांनी स्वतःच्या सह्या या आधीच करून ठेवलेल्या असतात, त्या रेडीमेड सह्या आपण इथे वापरू शकतो. म्हणजे स्वतःची सही ईमेल ॲड्रेस तयार करताना किंवा ईमेल तयार करताना आपली गूगल घेत असते, ती सही आपण इथे देऊ शकतो. किंवा फर्स्ट नेम, लास्ट नेम, आपलं नाव आणि आडनाव आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर आपला ईमेल ॲड्रेस लिहायचा असतो, त्यानंतर आपला फोन नंबर, आणि मग तुम्ही हा ईमेल कसा पाठवताय, CC अँड BCC हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला निवडायला लागतं. ते काय आहे ते पण आपण थोडक्यात पाहूया. द कार्बन कॉपी म्हणजे CC अँड ब्लाइंड कार्बन कॉपी BCC टूल्स आर ट्रिकी. हे आपल्याला चकवा देणारी साधनं असतात. समटाइम्स दे आर युजफुल. कधीकधी ते आपल्याला खूप उपयुक्त असतात. बट इफ यूज्ड इम्प्रॉपरली, पण चुकीच्या पद्धतीने जर का त्याचा वापर झाला, दे कॅन बी प्रॉब्लेमॅटिक, तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आता हे CC आणि BCC काय आहे ते आपण पाहूया. कॉपिंग इंडिव्हिज्युअल्स ऑन ॲन ईमेल is a good way to send your message to the main recipient while also sending someone else a copy at the same time. तुम्ही जेव्हा तुमचा ईमेल ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे त्या व्यक्तीला पाठवत असताना आणखी एका व्यक्तीला सुद्धा तोच ईमेल पाठवू शकता. This can be useful if you want to convey the same exact message टू मोर दॅन वन पर्सन. एकापेक्षा जास्त व्यक्तींना तोच संदेश पाठवायचा असेल तेव्हा ही पद्धत आपल्याला उपयोगी पडते. इन प्रोफेशनल सेटिंग, कॉपिंग समवन एल्स ऑन ॲन ईमेल कॅन हेल्प गेट थिंग्स डन. जेव्हा आपण प्रोफेशनल संदर्भामध्ये ईमेल पाठवत असतो, कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना किंवा मोठ्या एखाद्या कंपनीत काम करत असताना आपण जेव्हा हा संदेश पाठवत असतो तेव्हा आपलं काम करवून घेण्यासाठी या CC किंवा कार्बन कॉपी ईमेलचा फार उपयोग होतो. एस्पेशली इफ द पर्सन रिसिविंग द कॉपी इज इन अ सुपरवायझरी रोल. कारण आपण ज्याला मेसेज पाठवतोय आणि त्याची कॉपी ज्याला आपण पाठवतोय तो जर का सुपरवायझर असेल तर ज्याला आपण संदेश पाठवतोय त्याला हे कळतं की हा संदेश आपल्या बॉसला सुद्धा गेलेला आहे, म्हणजे आपल्याला ज्या ईमेलमध्ये जे काम सांगितलं ते काम आपण केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कॉपिंग युअर बॉस ऑन ॲन ईमेल to a non-responsive co-worker might prompt the co-worker
टू रिस्पॉन्ड. आपल्या एखाद्या सहकारी मित्राला किंवा जो आपल्या सहकर्मचारी आहे त्याला आपण संदेश पाठवतो आणि ते जेव्हा त्याला कळतं की हा संदेश बॉसपर्यंत पोहोचलेला आहे तेव्हा तो सतर्क राहून ते काम पूर्ण करतो. बी वेअर हावेवर दॅट when you send a message to more than one address using the CC field, both the original recipient and all the recipient of the carbon copies can see all the email addresses in the to and CC fields. फक्त यामध्ये आपल्याला सावध यासाठी राहावं लागतं कारण की आपण ज्या ज्या व्यक्तींना कॉपी करून ईमेल पाठवतो त्या सगळ्या व्यक्तींचे ईमेल ॲड्रेस CC फील्ड आणि टू मध्ये दिसत असतात. Each person who receives the message will be able to see the addresses of everyone else who received it. कोणाकोणाला हा ईमेल मिळालेला आहे हे ज्याला ईमेल मिळतो CC केलेला ईमेल त्याला प्रत्येकाला ते कळत असतं की हा ईमेल कोणाकोणाला मिळाला आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकार आहे ब्लाइंड कॉपिंग म्हणजे BCC. Blind copying emails to a group of people can be useful when you don't want everyone on the list to have each other's email addresses. हा प्रकार आपल्याला तेव्हा उपयोगाला येतो किंवा हे साधन आपल्याला तेव्हा उपयोगाला येतं जेव्हा आपण ज्या ज्या व्यक्तींना ईमेल पाठवतोय त्यापैकी प्रत्येकालाच दुसऱ्याचा ईमेल ॲड्रेस कळू नये असं जेव्हा आपल्याला अपेक्षित असतं तेव्हा आपल्याला हे साधन किंवा BCC ही पद्धत उपयोगाला येते. The only recipient address that will be visible to all recipients is the one in the to field. to मध्ये म्हणजे ईमेल पाठवताना ज्याला ईमेल पाठवलाय त्यालाच फक्त कोणी पाठवलाय एवढंच कळू शकतं. If you don't want any of the recipients to see the email addresses in the list, you can put your own address in the to field and use BCC. जेव्हा आपण एखाद्या समूहाला ईमेल पाठवत असतो आणि त्यापैकी कोणाकोणाला ईमेल पाठवला हे कळू नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या लिस्टमध्ये स्वतःचा सुद्धा ईमेल ॲड्रेस टाकावा म्हणजे ते इतरांना कोणालाही इतरांचे ईमेल ॲड्रेस कळणार नाहीत आणि मग BCC करायचं. एक्सक्लुझिव्हली टू ॲड्रेस युअर मेसेज टू अदर्स आणि मग इतरांना फक्त आपलं जो पाठवतोय त्याचंच नाव कळू शकते किंवा त्याचीच माहिती मिळू शकते त्याचाच ईमेल ॲड्रेस मिळतो बाकीच्यांचा मिळत नाही. हावेवर डू नॉट ॲज्युम दॅट ब्लाइंड कॉपिंग विल ऑलवेज कीप रिसिपियंट्स फ्रॉम नोईंग हू एल्स वॉज कॉपीड. पण यामध्ये मेख एक अशी असते की प्रत्येक वेळेस असं आपण धरून चालत नाही की ज्यांना ईमेल मिळाला आहे त्यांना इतरांचे ईमेल सुद्धा मिळणार नाहीत कारण की समवन हू इज ब्लाइंड कॉपीड मे हिट रिप्लाय ऑल अँड सेंड अ रिप्लाय टू एव्हरीवन रिव्हिलिंग दॅट ही ऑर शी वॉज इन्क्लुडेड इन द ओरिजिनल मेसेज. आणि ज्याला मेसेज मिळतो अशा पद्धतीने BCC केलेल्या पद्धतीने ज्याला मेसेज मिळतो त्यापैकी एखाद्याने जर का रिप्लाय ऑल असं जर का टूल वापरलं किंवा असं साधन जर का वापरलं तर प्रत्येकाला कळणार आहे की कोणाकोणाला या ईमेलमध्ये सामील करून घेतलं किंवा हा ईमेल कोणाकोणाला मिळालेला आहे हे कळू शकतं. म्हणजे आपला BCC करण्यामागचा जो हेतू होता तो असफल ठरू शकतो. आता हे BCC किंवा CC हे एक साधन आहे म्हणजे ईमेल लिहून झाल्यानंतर आपण उजवीकडे वरच्या बाजूला टूच्या बाजूला हे दिलेलं असतं आपल्याला फक्त त्याच्यावरती क्लिक करायचं असतं. ते आपण जेव्हा प्रत्यक्ष ईमेल पाहणार आहोत तेव्हा आपल्याला कळणार आहे. आता ईमेल पाठवताना आपली भाषा कशी असावी यासाठी मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. त्यात फॉर्मल आणि इनफॉर्मल भाषा कशी असते ते आपण थोडक्यात पाहूया. आपलं नाव किंवा ज्याला आपण ईमेल पाठवतोय त्याचं नाव व्यवस्थित लिहायचं आहे. डिअर मिस्टर, मिस किंवा मिसेस पाटील और डिअर भाविन अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि इनफॉर्मलमध्ये नुसतं हाय भाविन
किंवा नुसतं भावीन असं लिहू शकतो. जर का आधीपासून आपली ओळख असेल त्या व्यक्तीशी तर आपण थँक यू फॉर युअर ईमेल ऑफ सो अँड सो डेट किंवा सो अँड सो ऑन सो अँड सो टॉपिक असं आपण सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर इन्फॉर्मलमध्ये थँक्स फॉर युअर ईमेल अशी आपण सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर रिझन फॉर रायटिंग आपण फॉर्मली जेव्हा लिहितो म्हणजे आपला पत्रव्यवहार कंपन्यांशी किंवा इतर मॅनेजर्स किंवा असिस्टंट कोवर्करशी होत असतो तेव्हा आपण आय ॲम रायटिंग इन कनेक्शन विथ अशी सुरुवात करायला पाहिजे. आणि आपण आपल्या परिचितांच्या आप्तस्वकीयांना ईमेल पाठवतो तेव्हा जस्ट अ शॉर्ट नोट अबाउट किंवा आय ॲम रायटिंग अबाउट अशी थेट सुरुवात करू शकतो. जर आपल्याला माहिती द्यायची असेल आणि फॉर्मली लिहायचं असेल तर आय ॲम रायटिंग टू लेट यू नो दॅट अशी सुरुवात करायला पाहिजे. आणि आपल्या खाजगीमध्ये लिहिताना आपण माहिती देताना जस्ट अ नोट टू से अशी सुरुवात करू शकतो. जर आपण आपल्या ईमेलबरोबर काही अधिक कागदपत्र पाठवली असतील, अटॅचमेंट असतील तर आपण कशी सुरुवात करायला पाहिजे? प्लीज फाइंड अटॅच्ड माय रिपोर्ट किंवा आय एम सेंडिंग यू डॅश डॅश ॲज अ PDF फाईल, म्हणजे अमुक एक गोष्ट मी PDF फाईलने पाठवत आहे हे आपण सांगत असतो. आणि इन्फॉर्मलमध्ये आपण आपल्या परिचितांना एखादी फाईल पाठवत असू आपल्या ईमेलबरोबर तर आय हॅव अटॅच्ड अशी थेट सुरुवात करू शकतो. आपल्याला एखादी माहिती विचारायची असेल तर फॉर्मलमध्ये आपण विचारताना कसं विचारायचं? कुड यू गिव्ह मी सम इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग आय वुड लाईक टू नो, आय एम इंटरेस्टेड इन रिसिव्हिंग ऑर फाइंडिंग आउट अशी फॉर्मल सुरुवात करावी लागेल. आणि इन्फॉर्मलमध्ये कॅन यू टेल मी अ लिटल मोर अबाउट अशी थेट सुरुवात आपण करू शकतो. जेव्हा आपल्याला विनंती करायची असते, फॉर्मली लिहायचं असतं तेव्हा आपण आय वुड बी ग्रेटफुल इफ यू कुड अशी सुरुवात करू शकतो. आय वंडर इफ यू कुड गिव्ह मी सर्टन इन्फॉर्मेशन, जे काय असेल आपल्याला ते पुढे आपण लिहायचं आहे. आणि इन्फॉर्ममध्ये प्लीज कुड यू गिव्ह मी सो अँड सो इन्फॉर्मेशन, कुड यू प्लीज गिव्ह मी द डिटेल्स ऑफ अवर लास्ट मीटिंग किंवा जे काय असेल ते आपण इन्फॉर्मली थेट लिहितो. प्रॉमिसिंग ॲक्शन, एखादी कृती आपल्याला करायची असेल किंवा एखादी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण ज्या काही कारवाया करतो त्या जर का आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचं असेल तर आय विल इन्व्हेस्टिगेट द मॅटर अशा पद्धतीने फॉर्मली लिहायचं आहे. इन्फॉर्ममध्ये आय विल लुक इन टू इट अँड कन्व्हे यू वगैरे अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागतं. ऑफरिंग हेल्प, जेव्हा आपल्याला काही समोरच्या व्यक्तीला मदत म्हणून काही संदेश द्यायचा असतो तेव्हा आपण वुड यू लाईक मी टू हेल्प यू इन सर्टन मॅटर अशा पद्धतीने फॉर्मली लिहायचं असतं. त्यानंतर इन्फॉर्मलमध्ये आपण डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू इन सो अँड सो मॅटर अशा पद्धतीने थेट लिहू शकतो. फायनल कमेंट आपल्या ईमेलचा शेवट करताना थँक यू फॉर युअर हेल्प अशा पद्धतीने लिहू शकतो. डू नॉट हेजिटेट टू कॉन्टॅक्ट अस अगेन इफ यू रिक्वायर एनी फर्दर इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने शेवट करू शकतो. आणि इन्फॉर्मलमध्ये आपण थँक्स अगेन फॉर युअर टाइमली हेल्प किंवा लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग एल्स अशा पद्धतीने शेवट करू शकतो. थोडक्यात काय तर ही एक ठराविक साचेबद्ध पद्धत आहे फॉर्मल आणि इन्फॉर्मल ईमेलमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी आपण कशा प्रकारे भाषा वापरतो त्यासाठी. जेव्हा आपण तक्रार करत असतो तेव्हा आपली सुरुवात कशी असावी, ओपनिंग कसं असावं? आय ॲम रायटिंग इन कनेक्शन विथ माय ऑर्डर PB340 विच अराइव्ड धिस मॉर्निंग अशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे. किंवा आय ॲम रायटिंग टू कंप्लेन अबाउट द क्वालिटी ऑफ अ प्रॉडक्ट आय बॉट फ्रॉम युअर वेबसाईट. तुमच्या वेबसाईटवरून मी जी काही वस्तू विकत घेतलेली आहे, जो काही प्रॉडक्ट विकत घेतलेला आहे त्याच्या क्वालिटीबद्दल, त्याच्या गुणांबद्दल मी तक्रार करीत आहे आणि त्याचा ईमेल लिहित आहे अशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. त्यानंतर जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट लिहिताना अवर ऑर्डर डेटेड
18th July clearly stated that we wanted 1000 times. However, you could not supply us enough quantity वगैरे असं पुढे आपण लिहू शकतो. There seems to be an error in the invoice किंवा मिसअंडरस्टँडिंग अशा पद्धतीने आपण लिहू शकतो तक्रारीचे ईमेल. त्यानंतर रिक्वेस्टिंग ॲक्शन. आपण जर का कुठे तक्रार केलेली आहे आणि मग आपण योग्य प्रकारची तुम्ही कृती करा त्याबद्दल असं सांगताना प्लीज रिप्लेस द फॉल्टी गुड्स ॲज सून ॲज पॉसिबल किंवा वी मस्ट इन्सिस्ट ऑन ॲन इमिजिएट रिप्लेसमेंट फॉर फुल रिफंड अशा पद्धतीने आपण भाषा वापरू शकतो. त्यानंतर तो कंप्लेंटचा ईमेल क्लोज करताना संपवताना आय होप you will deal with this matter promptly as it is causing me considerable inconvenience अशा पद्धतीने आपण भाषा वापरू शकतो. त्यानंतर जर का आपल्याला एखादा ईमेल माफी मागण्यासाठी लिहायचा असेल तर आपण सुरुवात कशी करायला पाहिजे. आय एम रायटिंग इन रिलेशन टू युअर रिसेंट कंप्लेंट. तुम्ही नुकत्याच दिलेल्या तक्रारीबद्दल मी हे पत्र किंवा ईमेल लिहित आहे. त्यानंतर माफी मागताना आपलं वाक्य कसं असायला पाहिजे. आय वॉज व्हेरी कन्सर्न टू लर्न अबाउट सो अँड सो प्रॉब्लेम. प्लीज ॲक्सेप्ट माय सिन्सिअर अपॉलॉजीज अशा पद्धतीने आपण खूप फॉर्मली आणि सांभाळून लिहायला हवं. डिनाईंग रिस्पॉन्सिबिलिटी. जर आपली काही चूक नसेल तर आपण कशा पद्धतीची भाषा वापरायला पाहिजे. वी ॲप्रिशिएट दॅट this has caused you considerable inconvenience but we cannot accept any responsibility in this matter. ज्या पद्धतीने आपले व्यवहार झालेले असतात त्या पद्धतीने आपण ही भाषा वापरत असतो की तुम्हाला जो काही त्रास झाला आहे तो आम्ही लक्षात घेत आहोत. पण त्याच पद्धतीने जर आपण एखादी कृती करणार असू आणि समोरच्या व्यक्तीला आपण सांगणार असू आश्वासन देणार असू की आम्ही असं असं करणार आहोत तर आपण आपली भाषा कशी असली पाहिजे. कॅन यू लिव्ह इट टू मी. आय विल लुक इन टू द मॅटर अँड गेट बॅक टू यू टुमॉरो. आय हॅव लुक्ड इन टू द मॅटर अँड आय हॅव फाउंड दॅट येस यू वर राईट अँड सो आपण असं पुढे लिहू शकतो. आय हॅव स्पोकन टू द स्टाफ इन्व्हॉल्ड अँड आय हॅव ऑर्डर्ड देम टू डू सर्टन ॲक्शन असं आपण पुढे लिहू शकतो. त्यानंतर कंपेन्सेशन. जर एखादी चूक आपल्या कंपनीकडून घडलेली आहे तर आपण त्याचा परतावा किंवा मोबदला देत असतो. त्यासाठी आपण कसं लिहायचं असतं. टू कॉम्पेन्सेट फॉर द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड वी वुड लाईक टू ऑफर यू. तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही तुम्हाला आणखीन काही मोबदला देऊ इच्छितो किंवा आम्ही तुम्हाला अमुक एक गोष्ट देऊ इच्छितो. अशा पद्धतीने आपण त्यांचं समाधान होण्यासाठी तक्रारीला प्रतिसाद देऊ शकतो. त्यानंतर तक्रारीचं ईमेल हा संपवताना किंवा पूर्ण करताना शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण कसं लिहायला पाहिजे. थँक यू फॉर ब्रिंगिंग दिस मॅटर टू माय अटेन्शन. प्लीज ॲक्सेप्ट माय ॲश्युरन्स दॅट दिस विल नेव्हर हॅपन अगेन. की तुम्ही आमच्या ही गोष्ट लक्षात आणून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार आणि आम्ही आश्वासन देतो की असं पुन्हा भविष्यात कधीही होणार नाही. तुम्हाला त्रास हा होणार नाही. वन्स अगेन आय होप यू विल ॲक्सेप्ट माय अपॉलॉजीज फॉर द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी पुन्हा एकदा आपली माफी माग. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहतोय एक फॉर्मल ईमेल, एक तक्रारीचा ईमेल आहे ज्याच्यात सब्जेक्ट लाईन आहे डिलेड पेमेंट ऑफ इनव्हॉइस नंबर 12345. तो कोणाला पाठवला आहे ते 2 मध्ये लिहिलेला आहे. पाठवणारा फ्रॉममध्ये आहे आणि CC या टूलचा वापर केलेला तुम्हाला तिथे दिसेल. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो ईमेल वाचू शकता. पुढचं उदाहरण आपण पाहतोय इन्फॉर्मल ईमेलचं. इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा ईमेल वाचू शकता. या ईमेलचं खास वैशिष्ट्य आहे की यामध्ये अटॅचमेंट्स पाठवलेले आहेत. तुम्हाला ईमेल ॲड्रेसच्या बाजूला उजवीकडे एक पिनसारखा आकार दिसेल किंवा चिन्ह दिसेल. याचा अर्थ असतो अटॅचमेंट पाठवलेली आहे आणि अटॅचमेंट खाली तुम्हाला
दिसत असतील. 4 अटॅचमेंट आहेत, 4 फोटो आहेत, ते पाठवलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला ईमेल रायटिंगबद्दल पूर्णपणे माहिती आता मिळालेली असेल. हा व्हिडिओ आणखीन चांगल्या प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता आणि ईमेल रायटिंगची परिपूर्ण माहिती घेऊ शकता. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अभिनव इंग्लिश भाविन पटेल. धन्यवाद.